नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे खमंग कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी। त्यासाठी मी हे 1 वाटी शेंगदाणे चांगले भाजून याची साल काढून घेतलेले आहे। त्यामध्ये टाकायला आवडीप्रमाणे हे साधारण मी 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, थोडंसं मीठ, 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। चला तर मग शेंगदाणा चटणी कशी करायची ते बघूया। बघा, चटणी करण्यासाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे। त्यामध्ये साधारण हे 3 टेबलस्पून तेल ओतून घेतलेले आहे। त्यामध्ये टाकूया हे जिरे, जिरे थोडा वेळ भाजले की त्यामध्ये टाकायच्या ह्या लसूण पाकळ्या। जिरे आणि लसूण पाकळ्या आपण आता अशा थोडा वेळ परतून घेऊया। त्यामध्ये टाकूया आता हे भाजलेले साल काढलेले शेंगदाणे। हे आता आपण थोडेसे लालसर होईपर्यंत त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। बघा, आता हे पहिल्यांदाच आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे तेलात टाकल्यानंतर फार वेळ भाजायची काही आपल्याला गरज नाही पडलेली। आता ह्यामध्ये टाकूया ही मिरची पूड। मिरची पूड तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। ही जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ते तुम्ही 3 ते 4 चमचे सुद्धा टाकू शकता, पण ही माझी साधी घरची असल्यामुळे मी ही एवढीच टाकून घेतलेली आहे। ते आता 1 मिनिटभर परतून आपण हा गॅस बंद करूया। आणि बघा, आता हे शेंगदाणे चांगले आपले थंड झाल्यानंतर याची आपण चटणी करून घेणार आहे। बघा, आता हे थंड झाल्यानंतर शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले आहेत। ते मीठ पण त्याच्यावर टाकून घेतले। हे आता आपण थोंब्यानं जाडसर कुटून घ्यायचे। ही चटणी तुम्ही खलबत्त्यावरच करा, मिक्सरमध्ये केल्यानंतर पूर्ण बारीक होते, म्हणून हे खलबत्त्यावरच अशी कुटून घ्यायची आहे। थोडी कुटल्यानंतर चमच्याने ही अशी हलवून एकसारखी करून घ्या, म्हणजे एकसारखी आपली ही चटणी बारीक होते। आता अजून थोडा वेळ आपण कुटून घेणार आहे। बघा, ही चटणी आपली अशी कुटून झालेली आहे। हे आता आपण सर्व करूया। बघा, तोंडी लावायला रोज काय काय घ्यायचं हा प्रश्न आपल्यासमोर असतो। आपलं महिनाभराचं तोंडी लावण्याचं टेन्शन मिटवणारी अशी ही सोलापुरी शेंगदाणा चटणी आपली तयार झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। बघा, ह्या चटणीचं टेक्स्चर तरी किती छान आलेलं आहे, थोडी जाडसर थोडी बारीक अशी ही चटणी आपली तयार झाली आहे। बघा, हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।